नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम संजीवनी. आमच्या या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपण आज चर्चा करणार आहोत गुडघ्याचे आणि खुब्यांचे आजार आणि त्यावरचे उपचार याविषयी. आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आणि आर्थ्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर सौरभ गिरी. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर सौरभ, स्वागत तुमचं. नमस्ते. डॉक्टर सौरभ यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सौरभ गिरी हे प्रख्यात रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपिक सर्जन आहेत. सध्या डेक्कन हर्डीकर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट युनिटचे ते हेड म्हणून कार्यरत आहेत. तसंच या क्षेत्रात त्यांना गेल्या 15 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. 7,000हून अधिक रुग्णांवर त्यांनी उपचार केलेले आहेत. तसंच ते हिलिओस एंडो क्लिनिक जर्मनीमधून त्यांनी नी अँड हिप ऑर्थोप्लास्टीमध्ये रिव्हिजन सर्जरीमध्ये फेलोशिप सुद्धा प्राप्त केलेली आहे. तसंच ते नी अँड हिप ऑर्थोप्लास्टीमध्ये प्रतिष्ठित सिकॉट फेलोशिप प्राप्त डॉक्टर आहेत. महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे विविध पुरस्कारांच्या माध्यमातून. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात गुडघा आणि खुब्याचे आजार आणि त्यावरचे उपचार काय आहेत ते. डॉक्टर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. डॉक्टर, सगळ्यात आधी लिगामेंट विषयी आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. लिगामेंट म्हणजे काय? गुडघ्याची जी लिगामेंट्स असतात, लिगामेंट 4 मेन लिगामेंट्स आहेत गुडघ्यामध्ये. त्यांना शॉर्ट फॉर्ममध्ये ACL, PCL, MCL आणि LCL. अँटियर क्रुशिएट लिगामेंट, पोस्टियर क्रुशिएट लिगामेंट, मेडियल कोलॅटरल लिगामेंट आणि लॅटरल कोलॅटरल लिगामेंट असं म्हटलं जातं. लिगामेंट्स हे जे असतात ते आपल्या जॉईंट्सला स्टेबल ठेवतात, एका जागी त्यांना बांधून ठेवतात. आपण जी चालतो, फिरतो, जंप करतो त्यामध्ये आपला गुडघा कुठे खसकत नाही किंवा तो इन्स्टॅबिलिटी फील होत नाही, ती लिगामेंटमुळे आहे. जॉईंटची मुवमेंट कंट्रोल ठेवणे हे लिगामेंटचं काम असतं. आणि जेव्हा पण आपण ॲक्टिव्ह आहात, यंग पेशंट्स जे असतात किंवा जे स्पोर्ट्स खेळतात त्यामध्ये ही लिगामेंट इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. मोस्ट कॉमनली ACL म्हणजे अँटियर क्रुशिएट लिगामेंट ही इंज्युअर्ड होते. त्यानंतर मेडियल कोलॅटरल लिगामेंट, पोस्टियर क्रुशिएट लिगामेंट आणि लॅटरल कोलॅटरल लिगामेंट या लिगामेंट्स कमी प्रमाणात इंज्युअर्ड होतात. लिगामेंट जर इंज्युअर्ड झाल्या, त्या डॅमेज झाल्या तर आपला जॉईंट स्टेबल राहणार नाही. आपल्याला पायामध्ये असं वाटेल, गुडघ्यामध्ये असं वाटेल की आपला गुडघा स्टेबल नाही आहे. तर लिगामेंट्स या बेसिकली आपल्या जॉईंटला स्टेबल ठेवण्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. जॉईंट स्टेबल नसेल, लिगामेंट्स काम नाही करत असतील तर त्याला आर्थरायटिस, जो काही काळानंतर आर्थरायटिस डेव्हलप होणे म्हणजे गुडघ्याची झीज होणे हा त्रास होतो. तर लिगामेंट्स या फार इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहे आपल्या जॉईंटच्या, ज्या जॉईंटला स्टेबल ठेवतात, जॉईंटची मूवमेंट कंट्रोल करायला मदत करतात. अशा काही कारणामुळे जेव्हा लिगामेंटला इजा होते म्हणजे नक्की काय होतं? लिगामेंट इंज्युअर होतं म्हणजे नेमकं काय होतं? लिगामेंट्स या एक प्रकारच्या रेषा आहेत. त्यांचा एक बँड असतो. त्याचा जे थिकनेस असतो तो एक 10 मिलीमीटर 11 मिलीमीटर असा असतो. यामध्ये आता इंजुरी जी होते ती एक ग्रेडिंग असतं. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4. ग्रेड 1 म्हणजे जेव्हा 20 to 25% इंजुरी आहे, म्हणजे आपल्या लिगामेंट 20 ते 25% तुटलेली आहे. ग्रेड 2 म्हणजे जेव्हा इंजुरी 50% येतं. ग्रेड 3 75 आणि ग्रेड 4 म्हणजे कम्प्लीट टियर. जर ग्रेड 1 आणि ग्रेड 2 इंजुरी म्हणजे आपलं 50%पेक्षा लिगामेंट ब्रेक कमी आहे तर ती लिगामेंट हील होऊ शकते, सेल्फ हिलिंग होऊ शकते. पण जेव्हा लिगामेंट इंजुरी ही 75% किंवा त्यापेक्षा जास्त असते, म्हणजे ती लिगामेंट 75%पेक्षा जास्त तुटलेली आहे, त्यावेळी मात्र लिगामेंटला सर्जरी हाच पर्याय असतो. कारण की लिगामेंटला कुठलाही ब्लड सप्लाय नसतो. तर हिलिंग पोटेन्शियल म्हणजे हील होण्याची जी क्षमता आहे लिगामेंटची ती ऑलरेडी कमी असते. पण जर ग्रेडिंग कमी आहे तर ती हील होऊ शकते. जर ग्रेडिंग जास्त असेल तेव्हा मात्र त्याला सर्जरी लागते. अच्छा, सर्जरी लागते यासाठी तुम्ही म्हणालात. मात्र लिगामेंटचा त्रास जेव्हा होतो तर या त्रासासाठी उपचार कोणत्या कोणत्या पद्धतीचे उपलब्ध आहेत? जसं मी बोललो की ग्रेडिंग आहे, ग्रेड 1 आणि ग्रेड 2. त्यामध्ये आपण त्यांना बेल्ट, एक गुडघ्याला इमोबिलायझेशन म्हणजे गुडघ्याला एक बेल्ट देणे, त्याला स्टेबल ठेवणे. गुडघ्याला जर आपण स्टेबल ठेवलं एका बेल्टच्या साह्याने, फिजिओथेरपीच्या साह्याने, तर ती लिगामेंट आणखीन इंज्युअर होणार नाही, त्याला हिलिंगला वेळ मिळेल. तर जेव्हा इंजुरी ग्रेड 1 आणि ग्रेड 2 असते त्यावेळी आपण त्याला बेल्ट देतो आणि फिजिओथेरपी करवतो. हा उपचार आहे ग्रेड 1 आणि ग्रेड 2 इंजुरी करतो. जेव्हा ग्रेड 3 किंवा 4 असते
त्यावेळी मात्र आपल्याला सर्जरी लागते. ती सर्जरी जी आहे त्याला आर्थ्रोस्कोपी म्हणतात. म्हणजे एक प्रकारच्या दुर्बिणीनी आणि कॅमेरानी ती सर्जरी केली जाते. तर ही मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी आहे, ज्यामध्ये जॉईंटला ओपन न करता आपण एका कॅमेऱ्याच्या साह्याने जॉईंटच्या आतमध्ये बघून ती सर्जरी करतो. तर त्याला जे इन्सिजन म्हणजे जो चिरा असतो तो हार्डली 1.5 मिलीमीटरचा असतो. ते इन्स्ट्रुमेंट एवढे छोटे असतात की आपण पूर्ण गुडघा न ओपन करता 1.5 मिलीमीटरचं इन्सिजन देऊन आपण ती सर्जरी करू शकतो. अच्छा, यासाठी जे इम्प्लांट वापरले जातात त्याविषयी थोडंसं सांगा. सर्वात कॉमन, जसं मी आधी बोललो, सर्वात कॉमन इंजुरी जी आहे लिगामेंटमध्ये ती अँटियर क्रुशिएट लिगामेंट इंजुरी आहे, जी स्पोर्ट्स पर्सनमध्ये, यंग पेशंट्समध्ये होते. अँटियर क्रुशिएट लिगामेंट इंजुरीला रिपेअर करणे किंवा नवीन बनवणे यासाठी 2 प्रकारचे प्रमुख इम्प्लांट्स आहेत. एक जे स्क्रूज असतात, नंबर 2 विदाऊट स्क्रू सर्जरी करणे. स्क्रू जे असतात ते विरघळणारे असतात, कालांतराने ते विरघळतात. पण तो विरघळण्याचा जो वेळ आहे स्क्रूचा तो पर्सन टू पर्सन म्हणजे प्रत्येक पेशंटनुसार व्हॅरी होतो, व्यक्तिगणिक बदलत जातो. तर तो ॲव्हरेज जर काढला तर एक अराउंड 1.5 वर्ष त्याचा वेळ लागतो तो स्क्रू विरघळायला. तर या प्रॉब्लेमसाठी जो वेळ आहे, हा वेटिंग पिरियड जो आहे 1.5 वर्षाचा, त्या प्रॉब्लेमला ॲड्रेस करण्यासाठी आता इम्प्लांट्स आले आहेत, ज्यामध्ये आपण स्क्रू वापरतच नाही. दोन्ही बाजूनी एक थ्रेड असतो आणि बटन्स असतात ते यूज करतात. म्हणजे जो वेटिंग पिरियड आहे की स्क्रू विरघळेल तिथे, तर प्रमुख इम्प्लांट हे म्हणजे स्क्रू वापरणे आणि सेकंड म्हणजे थ्रेड आणि एंडो बटन्स वापरणे. डॉक्टर सौरभ गिरी. Of course, that was my second opinion, but I'm glad I took one. So I had my ACL surgery done during the month of October 2022, and I'm feeling really great. In fact, after a month, I genuinely felt better. It didn't seem as if I had a surgery. Thanks to the doctor, he himself was so confident that it gave me confidence that I'm sure I can start working. बऱ्याचशा रोबोटिक सर्जरीज सुद्धा आलेल्या आहेत. तर गुडघे प्रत्यारोपणाची जी शस्त्रक्रिया आहे त्याबद्दल थोडंसं सांगा. ती कधी, का केली जाते आणि कधी केली जाते? नी रिप्लेसमेंट हे स्पेसिफिकली ओल्ड एज म्हणजे ज्यांचं वय 55-60 वयोगट आहे ते 75-80 पर्यंत ही सर्जरी केली जाते, जोड प्रत्यारोपणाची. का बरं केली जाते? कारण की जसं आपल्या एजनुसार आपल्या स्किनमध्ये, आपल्या बाकी अवयवांमध्ये चेंजेस येतात, तसेच चेंजेस आपल्या गुडघ्यामध्ये सुद्धा येतात. आपल्या गुडघ्याचं जे कार्टिलेज असतं ते एजनुसार खराब होत जातं आणि त्याला रिजनरेशनची म्हणजे परत ठीक होण्याची क्षमता त्यामध्ये नसते. तर जेव्हा आपल्याला एज रिलेटेड आर्थरायटिस होतो, म्हणजे वयोमानानुसार होणारी गुडघ्यांची झीज होते, त्यावेळी आपल्याला नी रिप्लेसमेंट म्हणजे जोड प्रत्यारोपणचा विचार करावा लागतो. त्यामध्ये जी रोबोटिक सर्जरी आहे ती रोबोटिक सर्जरी अशी आहे की आपला गुडघ्याचा पहिले एक CT स्कॅन केला जातो. त्या CT स्कॅनवर एक बोन मॉडेल तयार होतं. त्या बोन मॉडेलवर आपण डिसाईड करतो की किती मिलीमीटर बोन कट करायचं आहे, कुठल्या साईजचा इम्प्लांट टाकायचा आहे, कुठल्या अँगलमध्ये तो टाकायचा आहे. या सर्व गोष्टी आपण जेव्हा CT स्कॅन करतो तेव्हा आपल्याला माहिती पडतं. हे एक प्रकारे आपण सर्जरी पेशंटवर करण्याच्या आधी त्यांच्या बोन मॉडेलवर ती सर्जरी करतो आहे. तर या रोबोटिकमध्ये ॲक्युरेसी खूप वाढून जाते. ॲक्युरेसी वाढल्यामुळे इम्प्लांटचं अलाइनमेंट जे सर्वात महत्त्वाचं आहे की किती वर्ष ही सर्जरी काम करणार आहे. अलाइनमेंट जर व्यवस्थित असेल तर नी रिप्लेसमेंट हे 30 वर्ष 35 वर्ष काम करू शकतं. तर ते अलाइनमेंटची जी ॲक्युरेसी आहे ती रोबोटिक सर्जरीमुळे फार वाढलेली आहे आणि त्यामुळेच त्याचे रिझल्ट्स पण छान मिळत आहेत. सेकंड ॲडव्हान्टेज रोबोटिक सर्जरीचा हा की जे ऑपरेशननंतर, कुठलंही ऑपरेशन केलं तर दुखणार तर आहेच, पण कुठल्याही सर्जरीचा प्रयत्न हाच असतो की ऑपरेशननंतर दुखायचा त्रास कमी व्हावा. रोबोटिक सर्जरीमध्ये सॉफ्ट टिश्यू हँडलिंग म्हणजे जे मांस असतं, आपलं लिगामेंट्स असतात, त्यांना हलवणे, त्यांना ओपन करणे हे कमी होतं. हे कमी असल्यामुळे जो ऑपरेशननंतर दुखण्याचा जो त्रास आहे तो कमी होतो. तर रोबोटिक सर्जरीचे सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ॲक्युरेसी. सेकंड, दुसऱ्या लेवलला महत्त्वाचा फायदा म्हणजे ऑपरेशननंतर दुखण्याचा त्रास फार कमी असणे आणि रिकव्हरी फास्ट होणे. तर हे रोबोटिक सर्जरीचे फायदे आहेत.
अच्छा, जेव्हा प्रत्यारोपण केलं जातं, एक कुतूहल म्हणून फक्त विचारते, आपण जेव्हा तिथे नवीन कृत्रिम अवयव बसवतो किंवा कृत्रिम तिकडे आपण स्टँड्स बसवतो, तेव्हा त्याचं शेल्फ लाईफ किती असतं त्याचं? बघा, तो पार्ट जो आहे तो मेटलचा आहे. मेटलची ॲज सच काहीच लाईफ नाही. तो मेटल वर्षोनवर्ष काम करू शकतो. पण इम्पॉर्टंट काय आहे की त्याला कशा डायरेक्शनमध्ये प्लेस केलं गेलेलं आहे, त्यावर लोडिंग इक्वल होत आहे की नाही, दोन्ही बाजूला त्यावर वेट जे येत आहे ते इक्वल येत आहे की नाही. जर एकाच बाजूला एकाच ठिकाणी वजन कॉन्सन्ट्रेट होत असेल तर त्याला तो कमी वर्ष काम करेल. पण जर त्यांचं लोडिंग व्यवस्थित होत आहे, त्याला तो इम्प्लांट व्यवस्थित बॅलन्स्ड आहे, तर तो वर्षोनवर्ष काम करू शकतो. ऑन ॲन ॲव्हरेज जर एक चांगल्या प्रकारे केलेली सर्जरी 30 ते 35 वर्ष काम करू शकते. छोटासा ब्रेक घेऊया साम संजीवनीमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा एकदा साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर, एकदा का आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केली किंवा नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट सर्जरी केली, त्यानंतर किती कालावधी लागतो रुग्णाला बरं व्हायला? नी रिप्लेसमेंट सर्जरी आज आपण जर केलेली आहे, सकाळी सर्जरी झाली असेल तर मोस्ट ऑफ द पेशंटला आम्ही संध्याकाळपर्यंत चालवतो. कारण की सर्जरी नंतरचा जो पेन कंट्रोल आहे, जे दुखण्याचा आपल्याला कंट्रोल करायचं आहे, त्यासाठी आता नवीन प्रकारच्या औषधी अवेलेबल आहेत. जसं मी थोड्या वेळ आधी बोललो की रोबोटिक सर्जरीमुळे जो ऑपरेशन नंतर दुखण्याचा जो त्रास आहे तो कमी झालेला आहे. त्यामुळे आपल्याला पेशंटला लवकर मोबिलाइज म्हणजे लवकर चालवणे हे सुरू करू शकतो आपण नी रिप्लेसमेंट नंतर. नी रिप्लेसमेंट नंतर एक 3 ते 4 दिवस हा हॉस्पिटलमध्ये पेशंट असतो. त्यामध्ये पेशंट स्वतः उठणे, वॉशरूमला जाणे, थोडं चालणे फिरणे हे सर्व करू शकतो. हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज झाल्यानंतर एक 15 दिवस ते 20 दिवसात पेशंटची जी लाईफ आहे ती नॉर्मल होऊन जाते. म्हणजे तो दिवसभरातून 5 किलोमीटर चालणे, आपले दैनंदिन कार्य करणे हे सर्व एक 15 ते 20 दिवसात पेशंट करायला सुरू करतात आणि त्यांचं आयुष्य नॉर्मल होतं. 15 ते 20 दिवसानंतर कुठले मेडिसिन्स पण त्यांना नसतात. तर एक सामान्यपणे 15 ते 20 दिवस डिस्चार्ज नंतर हा पिरियड आहे ज्यामध्ये आपण एक नॉर्मल आयुष्य जगू शकतो. डॉक्टर गिरींबद्दल माहिती मिळाली आणि मग मी त्यांचा कन्सल्ट घेतला आणि त्यांनी सांगितलं की बाबा सगळं एक्सरे वगैरे काढून सगळे चेक केल्यानंतर सर म्हटले की मला ऑपरेशन करावंच लागेल. मग मी ऑपरेशन केलं आणि मला लगेच त्याच दिवशी मला चालायला त्यांनी उभं केलं आणि मी चालायला लागलो. डॉक्टर गिरीकडं आल्यानंतर त्याने ऑपरेशन करायला सांगितलं. ऑपरेशन केलं. आता काही त्रास नाही. चालू शकता तुम्ही आता? चालू शकता. काही त्रास होत नाही? काही त्रास होत नाही. किती दिवस लागतात बरं व्हायला रुग्णांना? रोबोटिक सर्जरी नंतर जो ॲव्हरेज पिरियड आहे बरं होण्याचा तो पण एक 15 ते 20 दिवसच आहे. 15 ते 20 दिवसात पेशंटला दुखण्याचा त्रास नाहीसा होऊन जातो आणि त्यांचं चालणं फिरणं हे सर्व नॉर्मल होऊन जातं. सर्वात महत्त्वाचा जो फायदा रोबोटिकमुळे आहे तो आपल्याला जो दुखण्याचा त्रास आहे तो कमी होतो. दुखण्याचा त्रास कमी झाल्यामुळे आपल्याला पेन किलर्स ज्या घ्याव्या लागतात त्या कमी घ्याव्या लागतात. तर मेडिकेशन जितके आपण कमी घेऊ तितके दुसरे साईड इफेक्ट्स आपल्याला कमी होतील. तर एक सामान्य आयुष्य आपण विदाऊट मेडिसिन्स हे 15 ते 20 दिवसात रोबोटिक सर्जरीनंतर जगायला सुरुवात करू शकतो. तर एव्हीएनचा जो त्रास आहे त्यासाठी म्हणजे खरं तर हा एव्हीएनचा त्रास म्हणजे काय आणि त्याच्यावर उपचार काय? एव्हीएन म्हणजे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. AVN अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस केव्हा होते? जेव्हा आपला बोनचा ब्लड सप्लाय बंद होतो. ब्लडचा बोन सप्लाय बंद झाल्यावर तो हळूहळू ते बोन मरायला लागतं, ते श्रिंक होतं, तिथे फ्रॅक्चर होतात आणि आपला जो जॉईंटचं जे स्ट्रक्चर आहे जे स्मूथ आहे ते स्मूथ न राहता रफ होऊन जातं आणि आपल्याला आर्थरायटिस होतो. AVN सर्वात महत्त्वाचं कारण आजच्या परिस्थितीत पोस्ट कोविड हा त्रास, कोविडनंतर हा त्रास खूप लोकांना उद्भवायला लागला आहे. याचं कारण म्हणजे जे कोविडमध्ये थ्रोम्बोसिस म्हणजे रक्ताच्या ज्या गाठी व्हायच्या त्या ज्या रक्ताच्या गाठी आपल्या हिप बोनला फक्त एकच ब्लड सप्लाय आहे. जो हिपचा बॉल आहे आपला ज्याला फेमोरल हेड म्हणतात त्याला फक्त एकच ब्लड सप्लाय आहे आणि त्या रक्ताच्या गाठी जर त्या ब्लड वेसलमध्ये गेल्या आणि तिथे थांबल्यात तर त्या
हिप बोनचा ब्लड सप्लाय पूर्णतः संपतो आणि त्याला एव्हियन होतं. एव्हियन म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस होतं. ते बोन हळूहळू डेड होतं, मग कोलॅप्स होतं, फ्रॅक्चर्स होतात आणि आपल्याला आर्थरायटिस होतो. एव्हियनच्या त्रासासाठी उपचार पद्धती 2 प्रकारच्या आहे. एक की आपल्याला किती लवकर आपण हे डायग्नोज केलं आहे की आपल्याला एव्हियन आहे. एव्हियनचं सुद्धा एक ग्रेडिंग आहे, ग्रेड 1 आणि ग्रेड 2, ज्यामध्ये फ्रॅक्चर्स नसतात किंवा बोन कोलॅप्स झालेलं नसतं. त्यावेळी त्या बोनला एक रिजेनरेटिव्ह थेरपी म्हणजे स्टेम सेल्स थेरपी हे करणे किंवा त्यामध्ये एक ड्रिलिंग करणे बोनला, म्हणजे त्यामध्ये ब्लड सप्लाय परत आणण्याचा प्रयत्न करणे, ही ग्रेड 1 आणि ग्रेड 2 करिता उपलब्ध असलेली सर्जरी आहे, ज्यामध्ये स्टेम सेलचा उपयोग होतो प्लस बोनमध्ये ड्रिलिंग केलं जातं. बोनमध्ये एक प्रकारची कॅव्हिटी क्रिएट केली जाते की तिथे नवीन ब्लड वेसल्स परत येते. जेव्हा ती ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 हा एव्हियन असतो, ग्रेड 3 ग्रेड 4 म्हणजे आपल्या बॉलचा शेप ऑलरेडी चेंज झालेला आहे, त्यावेळी मात्र त्या बॉलला रिप्लेस करणे म्हणजे हिप रिप्लेसमेंट करणे ही सर्जरी आहे. 3 महिन्यापूर्वी मी डॉक्टर सौरभ गिरी सरांकडे टोटल हिप रिप्लेसमेंट केली आणि त्याला माझा खूप भरपूर फायदा झाला आहे. मला चांगल्यापैकी चालता येते, 3 किलोमीटर मी चालू शकतो चांगलं. माझे रोजचे वर्किंग ज्या व्यवसायाचे काम आहेत त्यासाठी मला जाता येतं, वेळ देता येतो आणि आजार हा पूर्णसा नाहीशी झालेला आहे, पेन पूर्ण नाहीशी झालेले आहे. अच्छा, हिप रिप्लेसमेंटचा उल्लेख तुम्ही केला, तर ही हिप रिप्लेसमेंट विषयी आपण बोलूया. ही करायची गरज कधी पडते? हिप रिप्लेसमेंट जेव्हा आपल्याला हिप आर्थरायटिस आहे, म्हणजे आपला जॉईंट जो आहे तो खराब झालेला आहे, तो हिपचा जो बॉल आहे ज्याला फेमोरल हेड म्हणतात, तो त्याचा शेप चेंज झालेला आहे आणि आपल्याला प्रत्येक पावलाला चालताना दुखतं आहे, आपलं जीवन एका जागी थांबायला लागलं आहे, आपलं चालणं फिरणं बंद होतं आहे कारण की आपल्याला एवढा हिपमध्ये पेन आहे. त्यावेळी हिप रिप्लेसमेंट आपल्याला करावं लागतं. MRIच्या ग्रेडिंगनुसार बोलायचं झालं तर एक ग्रेड 3पेक्षा जास्त जेव्हा MRIमध्ये ग्रेडिंग असेल तेव्हा आपल्याला हिप रिप्लेसमेंट लागेल. अच्छा, हिप रिप्लेसमेंटबद्दल बोलायचं झालं तर यात खुब्याच्या प्रत्यारोपणात आणखी कोणत्या कोणत्या प्रकारच्या आधुनिक सर्जरीज उपलब्ध आहेत किंवा पद्धती कुठल्या उपचारांच्या आधुनिक आहेत? सध्या हिप रिप्लेसमेंट करता डायरेक्ट अँटेरियर अप्रोच ही जी पद्धत आहे ही सर्वात लेटेस्ट आणि सर्वात चांगली पद्धत मी म्हणेल आहे. डायरेक्ट अँटेरियर अप्रोच ही जी सर्जरी आहे ती मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे, म्हणजे त्यामध्ये जो कट येतो तो एक 7 ते 8 सेंटीमीटरचा कट येतो. त्या सर्जरीमध्ये कुठली मसल कट केली जात नाही आणि हिपचा जो अप्रोच आहे म्हणजे खुब्याला जो आपण सर्जरी करताना अप्रोच वापरत आहे तो अँटेरियर म्हणजे समोरच्या भागातनं करतो आहे. समोरच्या भागातनी जेव्हा केव्हा सर्जरी केली जाते तेव्हा हिप डिस्लोकेशन म्हणजे जो खुब्याचा बॉल हा जागेहून खसकेल, आपण कधी जर मांडी घातली किंवा जमिनीवर बसलो तर तो खुब्याचा बॉल जागेवरून खसकू शकतो. हे जे आहे हे अँटेरियर अप्रोचमध्ये होत नाही, कारण की अँटेरियर अप्रोचमध्ये कॅप्सूल जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात ओपन केली जात नाही. ही मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे, त्यामुळे खुब्याचे जे डिस्लोकेशनचे चान्सेस आहेत ते नाहीच्या बरोबर आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा अँटेरियर अप्रोचचा हा आहे की यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस पण कमी होतात. जेवढं आपण कमी ओपन करणार, जेवढे मसल कट नाही करणार तेवढे इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात. तर डायरेक्ट अँटेरियर अप्रोच ही खुब्या हिप रिप्लेसमेंटची सर्वात लेटेस्ट किंवा सर्वात चांगली पद्धत आहे हिप रिप्लेसमेंट करण्याची. अच्छा, आता आपण सक्सेस रेट विषयी बोलूया. नी रिप्लेसमेंटप्रमाणेच हिप रिप्लेसमेंटमध्ये सक्सेस रेट कसा असतो? सक्सेस रेट मी सांगेल की एका सोप्या भाषेत जर समजवायचं झालं, हिप रिप्लेसमेंट ही सर्वांना कळत नाही, पण जो कॅटरॅक्ट सर्जरी असते किंवा मोतियाबिंदू असतो तो सर्वांना माहिती आहे. ऑलमोस्ट भरपूर सर्जरीज झालेल्या आहे. त्या सर्जरीचा जो सक्सेस रेट आहे त्यापेक्षा जास्त या सर्जरीचा सक्सेस रेट आहे. अच्छा, यामध्ये कॉम्प्लिकेशन्स हे फार मिनिमम आहेत आणि त्या कॉम्प्लिकेशन्सला ट्रीट करण्याकरता पण उपचार पद्धती अवेलेबल आहेत. तर
पर्सेंटेज वाईज जर बोलायचं झालं तर हिप रिप्लेसमेंट हे 99% जास्त सक्सेसफुल सर्जरी आहे. खूप छान माहिती डॉक्टर सौरभ यांनी आपल्याला दिलेली आहे. आणि तुम्हाला जर डॉक्टरांना भेटायचं असेल किंवा तुम्हाला आणखी कशाविषयी मार्गदर्शन हवं असेल, विशेषतः गुडघ्यांचे आजार, खुब्याचे आजार आणि त्यावरच्या आधुनिक उपचार पद्धती काय आहेत किंवा तुम्हाला या संदर्भातल्या काही सर्जरीज करायची असतील तर तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. आणि त्यासाठी जे संपर्क क्रमांक दिले ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या आणि त्यावर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचं. थँक्यू. यानंतर आपण साम संजीवनीमध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार. नमस्ते.